गाईज, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता आम्ही आंघोळ करून फ्रेश झालेलो आणि आता आम्ही पहिले जाणार आहे ते इकडं खाली चहा घ्यायला. ते आमचे रिलेटिव्स आहेत ते इकडं गणपतीपुळ्याचं आणि त्यांचं हे लॉज आहे आणि तिथं आम्ही आज राहणार आहे. सो आता आम्ही त्यांच्याकडे खाली चहा प्यायला जाणार आहे, त्यांनी बोलवलेलं. सो आता आम्ही निघतो आहे आणि त्यानंतर मग आम्ही जाणार ते डायरेक्टली बीचवर. चला तर मंडळी, हे बघा आता आम्ही इकडे पोहोचलेलो आहे. श्री संस्थान श्रीदेव गणपतीपुळे हे बघा, आणि आम्ही मंदिरामध्ये नंतर जाणार आहे. तर मंडळी हे बघा, इथून बीचवर जाण्यासाठी ही बघा इकडून वाट आहे आणि सनसेट बघायला जाणार आहे. एकदम अप्रतिम आहे, एकदम सनसेट बघा, एकदम दिसेल तुम्हाला पुढे गेल्यावर. चला तर मंडळी हे बघा, आता आम्ही पोहोचलेलो आहे बीचवर आणि तुम्हाला इथून दिसेल आता सनसेट ऑलमोस्ट व्हायला झालेला आहे बघा. इकडं किती छान दिसतंय बघा, आणि क्राऊड बघा तुम्ही लोकांची किती आहे ती, कारण आज शनिवार आहे. तर मंडळी आता तुम्ही एन्जॉय करा इकडचा टाइमलॅप्स कसा दिसतोय तो सांगा नक्की. तर मंडळी आता आम्ही आलो इकडं भेळ खाण्यासाठी. एक प्लेट सांगितली मी भेळ, सो आता आम्ही खाऊन घेऊया. तर मंडळी बघा इकडं भेळ आलेली आहे, तर खाऊन घेऊया. तर मंडळी आता फायनली आम्ही आता भेळ बी खाऊन झालेली आहे आमची, आणि आता मी परत रिटर्न आलो ते रूमवरती. सो उद्या मला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उद्या सकाळी 5 वाजता काकड आरती असते इकडं मंदिरामध्ये. सो ती आम्ही आता उद्या बघणार आहे 5 वाजता जाऊन. सो लवकर उठायला पाहिजे, सो त्यासाठी आम्ही आता लवकर झोपणार आहे. आता वाजलेलं आहे 10 करेक्ट. सो चला तर उद्याच भेटतो तुम्हाला. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहे सकाळचे 5:15. तर मंडळी आता आम्ही चाललो आहे काकड आरतीला, आणि अक्षय पण इकडे रेडी झालेला आहे. चला आता जाऊया आता. मंडळी बघा आता आम्ही चाललो ते महाद्वाराकडे, विसंस्थान गणपतीपुळे. तर मंडळी तुम्ही आता इकडं बघू शकता एरवी सकाळची जी लोकांची गर्दी असते ती किती असते, आणि आता बघा वाजलेलं आहे बघा 5:10 आहे. कालची जास्त लोक इकडं नसतात, उशिरा येतात, मग खूप गर्दी होते इकडं. सो फर्स्ट टाइम आज काकड आरती आज आम्ही बघणार आहे. मागच्या वेळेला आलो तेव्हा भेटलं नाही, आता आज जाऊया म्हटलं. तर बघा इथून आता जात आहे. दर्शन घेऊया. इथं वारा तर एकदम खूपच वाहत आहे. दर्शन पहाटे 5 ते रात्री 9. तर म्हणजे बघा आता आम्ही आलो ते चहा प्यायला इकडं, आणि टपरीवरचा चहा म्हणजे तर एक नंबर असल्यासारखा. तर आता आम्ही पिऊन घेतो. चला तर मंडळी आता आम्ही दर्शन करून आता आम्ही परत आलेलो आहे रूमवरती, आणि दर्शन तर एकदम मस्तपैकी झालं. आणि जर तुम्हाला दर्शन करायचं असेल झाल्या तुम्ही काकड आरती असते 5 वाजता तेव्हा तुम्ही चला. सो त्यामुळे दर्शन पण सहज होत जाईल, नाहीतर मग गर्दी खूप असते. सो त्यामुळे मग दर्शनासाठी मग खूप प्रॉब्लेम होतो. सो त्यापेक्षा सकाळी लवकर उठून गेला तर खूप चांगलं होईल दर्शन. सो आता मी आतमधलं मी दाखवू शकलो नाही कारण अलाउड नाही आहे आतमध्ये व्हिडिओ. आणि आता चहा बी पिऊन आता आम्ही परत आलेलो आहे रूमवरती, आणि आता बघूया कसं काय करायचं आहे ते. सो अजून नाश्ता बी करायचा आहे. सो आता वाजलेलं आहे 6:15 झाले. सो 7-7:30पर्यंत नाश्ता करेन, आणि मग कुठं जायचं आहे ते मग बघूया. सो कंटिन्यू व्लॉग बघा तुम्ही. तर नमस्कार मंडळी, तर आता आम्ही परत आलो आहे मंदिराकडे, कारण
सकाळी खूप काळोख होता, सो त्यामुळे मी देवळाचा परिसर मी नाही दाखवू शकता. सो आता मी तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण देवळाचा परिसर. तर मंडळी, जर तुम्हाला इथं काय घ्यायचं बी असेल प्रसाद वगैरे तर इथं भेटून जाईल. इकडं वेगवेगळी दुकानं आहे, तसेच पुढं सुद्धा आहे. मंडळी, आता आम्ही आलो आहे ते इकडं नाश्ता करायला. हॉटेल सम्राट आहे बघा, शुद्ध शाकाहारी आहे. तर मित्रांनो, हे बघा इकडं आता आम्ही याला मेदू वडा आणि इडली आणि इकडं त्याला काय म्हणतात रे, कटवडा. कटवडा अरे पोहे सुद्धा घेतले मागच्या. कसं आहे पोहे? एक नंबर. सो आता इडली ट्राय करून बघूया. तर मंडळी, आता मी नाश्ता बी करून झालेला आहे आमचा. आणि हे बघा इकडे आता लाडू प्रसाद बी वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि आता पण आम्ही आलेलो आहे रूमवरती. आणि आता आम्ही चेकआउट करणार आहे. सगळं बॅग वगैरे पॅक करायचं आहे आमचं सगळं. सो चला आता बॅग पॅक करूया. तर मंडळी, हे बघा आता आम्ही चेकआउट केलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे ते गणपतीपुळे बसस्टँडला. इथून आम्ही रिक्षा पकडणार आहे पहिली आणि मग तिथून मग स्टँडला जाणार आहे. आणि मग स्टँडकडून मग ST पकडून डायरेक्ट मग रत्नागिरीला. तर मंडळी बघा इकडं आता आम्ही रिक्षा पकडलेली आहे. आणि इथून जे भाडं आहे गणपती मंदिरापासून ते बसस्टँड पण गणपतीपुळे ते 50 रुपये आहे. सो चला आता जाऊया. तर मंडळी बघा आता आम्हाला इकडं आता ST मिळालेली आहे. आणि आत्ता वाजले बरोबर 9 आणि 9 वाजता सारखी इकडे येते ती गणपतीपुळे स्टँडला. आणि डायरेक्ट रत्नागिरी बस स्टँडला जाते. बघा आता निघालेलं आहे आणि हे गर्दी बघा बघू शकता तुम्ही इकडं. चला तर मित्रांनो, आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे रत्नागिरीला. आणि आता वाजले आहे 10:30. सो आम्हाला 1 तास लागला. आम्ही 9 वाजता बसलेलो गणपती स्टँडवरून. आणि इथून आता आम्ही रेंट बाईक करणार आहे. आणि रेंट बाईक करून मग रत्नागिरीमध्ये काय काय फिरण्यासारखं ठिकाण आहे की आम्ही आता एक्सप्लोर करणार आहे. सो आता आमच्याकडे टाईम आहे तसा संध्याकाळी 6 वाजता ट्रेन आहे. सो त्याप्रमाणे आम्हाला 5 वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचल्यावर पुरे. सो जो हा वेळ आहे या वेळेत आम्ही पूर्ण रत्नागिरीमध्ये काय काय ठिकाणं आहे ती बघणार आहे. तर मंडळी, हे बघा आता आम्ही इथं रेंटाची गाडी घेतलेली आहे. आणि आता मी चाललो आहे ते पावसला. सो पावसला काय आहे, स्वामी स्वरूपानंदांची समाधी मंदिर आहे तिकडे. ठीक आहे. सो इथून 20 किलोमीटर. सो आम्ही आता पहिले जाणार आहे तिकडं. सो आता वाजलेले आहे बघा 10:35 झाले. सो चला तर निघूया. तर मंडळी बघा आता आम्ही इकडं आलो आहे ते पेट्रोल घालायला. आणि गर्दी आहे बघा इकडं पेट्रोल घालण्यासाठी. आणि आता थांबलो आहे आम्ही. आणि इथं मॅप लावला आहे मी बघा 18 किलोमीटर दाखवतो इकडून पावस. तर मित्रांनो, आता आमचा जरा प्लॅन चेंज झाला आहे की आता आम्ही चाललो आहे ते गणेशपुळे टेम्पल. 15 किलोमीटर सॉरी 14 किलोमीटर आहे बघा इथे. आणि मग येताना मग आम्ही पावसला येणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे इथे ग्रामपंचायत गणेशपुळे. स्वागत करत आहे बघा. रत्नागिरीतून येताना हायवेवरून आम्हाला इथे येऊन राईट टर्न मारायचा आहे उजवीकडे. हा हायवे आहे तो आम्हाला हायवे आहे, राईट टर्न मारायचा आहे आपल्याला. सो चला आता बघूया. तर मित्रांनो, आता फायनली आता पोचलेलो आहे मी गणेशपुळे मंदिराकडे. आणि हे बघा हे असं आहे गणेशपुळे मंदिर. आणि हा रोड आहे बघा इकडं. सो आता मी दर्शन करून येऊया.
सो चला. तर मंडळी आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि जो मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो मी तुम्हाला आता दाखवतो. किती छान आहे बघा, इथून दिसेल तुम्हाला आणि किती उंचावर आहे ते बघा. सगळीकडे इकडं ग्रीनरी सगळी झालेली आहे बघा, इकडं हिरवगार सगळीकडे. आता वाजलेलं आहे 11:30. आता चाललोय ते स्वामी स्वरूपानंदाच्या मंदिराकडे. इथून जवळच आहे, 5 किलोमीटर अंतरावर आहे. सो तिथं महाप्रसाद मी भेटतो असं मला अक्षय सांगितलं मला आत्ता. सो त्याप्रमाणे आता मी चाललोय. चला तर मंडळी आता पोचलेलो आहे बघा परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस. चला तर आता पहिले घेऊया दर्शन. तर मंडळी बघा इथं पाण्यामध्ये पाय बुडून मंदिरात जायचं आहे. एकदम थंड आहे. आरती सुरू होणार. तर मंडळी हे स्वामी स्वरूपानंदाचं मंदिर आणि इकडं आता दुपारी 12 वाजता आरती होते आणि रात्री पण होते 7 वाजता. आणि इथं आता महाप्रसाद बघा घेतलेला आहे मी, खिचडी ताक आणि इकडं लोणचं आणि बसलो आहे बघा इकडं. आणि खिचडी पण एकदम मस्तच आहे. आणि नंतर कुठं जायचं आहे ते अजून माहीत नाही. सो बघूया आता कसं काय ते. चला तर मंडळी आता आम्ही दुपारचा महाप्रसाद वगैरे घेऊन सगळं झालेलं आहे. समाधी मंदिर होतं तिकडं पण आम्ही गेलेले, तिथं थोडा वेळ बसलेली आणि त्यानंतर आता मी परत चाललो आहे ते रत्नागिरीला. आणि तिथं एक स्पॉट आहे तो एक आमचा बघायचा उरला आहे. तो मग बघितल्यानंतर मग डायरेक्ट मग रेल्वे स्टेशनला जाणार आहे. सो आता जाऊया तिकडं. आता वाजलेलं आहे बघा 2:10 झालेली आहे. सो चला. मी आलो आहे ते रत्नदुर्ग किल्ला बघायला. बघा इथून आता वर चढायचं आहे. एकदम मस्त आहे हा. जर तुम्ही रत्नागिरीमध्ये येत असाल तर नक्की या किल्ल्याला भेट द्या. जरूर तुम्हाला आवडेल हा किल्ला. तर वाजलेले आहे बघा 3:30 आणि ऊन बघा खूप लागतंय तरी पण आलो आहे. आजचा आज लास्ट दिवस आहे आमचा इकडचा रत्नागिरीमध्ये. सो जाऊन येऊया म्हटलं. तर हे बघा एंट्रन्सला असं आहे, बघू शकता तुम्ही. मंडळी तुम्ही आता बघू शकता इकडं आहे ते श्रीदेवी भगवती मंदिर. तर मंडळी आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे. सो आता मी घेतो इकडं दर्शन. तर मंडळी आता आम्ही रेंटची गाडी देऊन आता आम्ही आलेलो आहे बघा परत रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आणि आता वाजले आहे 5:30 आहे बघा. आणि इथून त्यांची ट्रेन आहे ती 6 वाजता टायमिंग दिला आहे, पण मे बी उशिरा येऊ शकते. सो आता बघूया किती वाजता येते ती. हे बघा नेत्रावती एक्सप्रेस 17:45 दिला आहे टायमिंग. प्लॅटफॉर्म 1ला येणार आहे असं सांगितलं आहे. सो बघूया कसं काय ते. चला तर मंडळी बघा फायनली तर आता नेत्रावती एक्सप्रेस आलेली आहे आणि वाजलेले आहे 6 करेक्ट. ऑन टाईम आलेली आहे. डायरेक्ट मडगाव आणि पुढे जाते डायरेक्ट तिरुवनंतपुरम. चला बाय बाय रत्नागिरी. आणि आमचा डब्बा आहे तो B3 आहे. 3 टायर AC केला आहे बुक आम्ही. तो आता इथं लागणार आहे. 15 कोच नंबर आहे तिकडं. मी आतमध्ये चढलेलो आहे आणि यांचं B3 डब्बा आहे आणि हा 3 टायर AC आहे. सो चला आता दाखवतो तुम्हाला.
रो रहा था इसलिए बघा, अशी पूर्ण आहे आणि लोक खूप आहे वडापाव गरम गरम. आणि ही डायरेक्ट तिरुवनंतपुरमला जाते ट्रेन, LTT टू तिरुवनंतपुरम. सो गर्दी खूप आहे ओके. आणि आमचं सीट आहे ते माझं 61 आहे, मिडल आहे. आणि अक्षयचं आहे ते 59 अप्परला आहे इकडं. सो हे बघा, आता मी इकडं बसलोय. फर्स्ट टाइम मी आता AC इकडं बसलेलो आहे, AC मध्ये. सो चला एन्जॉय करा मग तुम्ही ब्लॉग. चला मंडळी, बघा आता वाजलेले आहे 11:30 आणि फायनली आम्ही आता पोचलेलो आहे भडगाव रेल्वे स्टेशनला. आणि 1 तास उशीर झाला आम्हाला, कारण क्रॉसिंग खूप लागला आम्हाला. सो त्यामुळे आणि आमची ट्रिप 1 दिवसाची खूप मस्त झाली, खूप एन्जॉय केला आम्ही ट्रेनचा प्रवास आणि इतर काही सगळं. सो चला आता बाय बाय, आम्ही चाललो आहे घरी. आणि आता इथे हे बघा मडगाव, आणि लायटिंग बी आता सुंदर केलेलं आहे कारण 26 जानेवारी होतं आज. सो चला तर लेट्स गो. आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करतोय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वैभव ब्लॉग्स.